नदीच्या पात्रात खरबूजवाडी तवा नदी आहे. ही तवा नदीचं पात्र आहे. आज नर्मदा परिक्रमामध्ये आज आहे 12वा दिवस आणि आम्ही आलेलो आहोत नर्मदापुरम येथे. नर्मदापुरमचं मस्त सुंदर अतिभव्य असा घाट आहे. खूप सुंदर असे मंदिर आहेत. तर आता आम्ही सर्वांनी नर्मदामध्ये स्नान केलंय. सेठानी घाट हा मध्य प्रदेशमधील नर्मदा नदीच्या काठावर सुंदर असा बांधलेला एक घाट आहे आणि हा खूप पवित्र असा घाट मानला जातो. तर याची बांधणूक 19व्या शतकामध्ये शेठानी यांनी बांधलेली आहे. तर संध्याकाळच्या वेळी या घाटावर मैयाची आरती खूप सुंदर अशा पद्धतीने होत असते. तर आता आम्हीही इथं स्नान करून आणि मैयाला ज्योत अर्पण केलेली आहे. तर आज आम्ही आता याच घाटावर बसून मैयाची आरती नर्मदा अष्टक म्हणणार आहोत आणि आज आपल्या परिक्रमेतला आहे 12वा दिवस. तर इथे एक होडी उभी आहे. तर या होडीमध्ये आम्ही थोडंसं फोटो सेशन केलंय आणि आता आपण पाहूया शेठानी घाट. जानकीबाई शेठानी यांनी बांधलेला हा सुंदर असा घाट आहे. तर इथं पहा भव्य असा नंदी आहे घाटावर आणि सुंदर सुंदर असे छोटे छोटे मंदिर आहेत. खूप सुंदर पद्धतीने हा घाट सजवलेला आहे. स्कंद पुराणाच्या नर्मदा महात्म्यामध्ये सांगितले आहे की गंगा कनखल क्षेत्रात, ऋषिकेश व हरिद्वार, सरस्वती कुरुक्षेत्रात पुण्यदायिनी आहे. पण नर्मदा खोड असो किंवा वनप्रांतर सर्व ठिकाणेवर पुण्यदायिनी आहे. कलियुगात नर्मदाचे दर्शन मात्रानेही या जन्माचे पाप ताप नष्ट होतात आणि स्नान केल्याने सहस्र जन्माचे सर्व पाप ताप नष्ट होतात. पवित्रम रेवा पहिले अमरकंटकम, दुसरे महिष्मती, तिसरे शूलभेद, चौथे रेवोरी अंग, पाचवे कोरिलापूर आणि सहावे भृगस्थळामध्ये परमपवित्र आहे. नर्मदाचे महत्त्व आणि पवित्रता पाहून पुराणकारासहित अनेक संत महंत ऋषीमुनींनी अनंत श्रद्धेने नर्मदेची स्तुती केलेली आहे. लोकांमध्ये नर्मदेसाठी अपार श्रद्धा आहे. शेकडो वर्षापासून वरदायिनी देवीच्या रूपात मैयाचं पूजन करीत आहेत. मैयाच्या किनारावर आम्ही बसलेलो आहोत भजन करत, कारण महाराज गेलेले आहेत जेवणाची व्यवस्था पाहण्यासाठी. तर कधी कधी काही ठिकाणी जागा चांगली नसते, तर जागेची व्यवस्था आणि काय बनवायचे खाण्यासाठी स्वयंपाक ही व्यवस्था महाराजांना सर्व पाहावी लागते. तोपर्यंत आम्ही भजन करीत बसलो होतो. अलक्ष लक्ष किन्नरा नरासुरादि पूजितम, सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्षी कूजितम, वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्ममादि शर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आज होशंगाबादमध्ये खूप शोधूनही आम्हाला कुठेच स्टे करायला जागा मिळाली नाही. त्यामुळे इथं जेवणाचा स्वयंपाक ही स्किप केलाय. तर इथं आचारी भाऊंनी फक्त बटाटा वडा बनवलाय आणि महाराजांनी पाव आणलेत. पहिले मिरच्या किती पाहिजे त्याच्यावरती मग वडे तुम्ही किती घ्यायचे मिरच्याप्रमाणे वडे घ्या. थांबा. जागा शोधायला खूप उशीर झाल्यामुळं आम्हाला आज नाश्ता करायलाही उशीरच झाला होता. सगळ्यांनी वडापाव खाल्ले आणि सगळे संतुष्ट झाले तसे.
मालगाडी. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि सकाळी फक्त वडापाव खाल्ल्यामुळं सर्वांनाच भूक लागली होती. तर इथं आता पहा मॅरेज गार्डन म्हणजे मंगल कार्यालय आहे, तर त्याचं काम सुरू होतं. इथं आम्ही थांबलो. तर इथं मैयाची आरती केली, नर्मदाष्टक झाली आणि सर्व काही सांस्कृतिक कार्यक्रम झाले. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आमची नर्मदा परिक्रमा सुरू आहे आणि आज नर्मदा परिक्रमेचा आहे 13वा दिवस. तर आज आम्ही आलेलो आहोत पुन्हा ओंकारेश्वरला. तर आपली जी परिक्रमेची सांगता आहे ती आज आपण करणार आहोत. तर आपण इथूनच संकल्प केला होता परिक्रमेचा आणि तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आपण कशा कशा पद्धतीने परिक्रमा पूर्ण केलेली आहे. तर आज ओंकारेश्वरमध्ये आपल्याला परिक्रमा संपवायची आहे. तर आज ओंकारेश्वराचं दर्शन आणि ममलेश्वराचं दर्शन आणि मानधाता पर्वताची परिक्रमा करून आणि मग नंतर आपल्याला परिक्रमाचा शेवट करायचा आहे. तर ओंकारेश्वरमध्येच आपल्या परिक्रमेचा शेवट होत असतो. तर 13 दिवस लागतात आपल्याला बसनी परिक्रमा पूर्ण करण्यासाठी. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जर अजून तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर पाहिले नसतील तर मागं जाऊन नक्की पहा आपल्या नर्मदा परिक्रमेचे संपूर्ण असे व्हिडिओ. आणि आता पूजा करायची आहे, संकल्प परिक्रमेचा शेवट करायचा आहे. ममलेश्वराला आणि ओंकारेश्वराला पाणी घालून आणि आपल्याला परिक्रमा पूर्ण करायची आहे. तर आता आम्ही बसणार आहोत पूजेला आणि त्यानंतर जाऊया आपण हुडीने दर्शनाला. तर चला व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप न करता. नर्मदा परिक्रमेदरम्यान आता माझ्या झालेल्या आहेत मैत्रिणी आणि आपल्या सबस्क्रायबर. तर सर्वांनी मस्त मस्त व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि एकदा म्हणा सगळ्यांनी नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ओंकारेश्वरमध्ये येऊन आम्ही केलेली सांगता, ओंकारेश्वर आणि ममलेश्वरचं दर्शन आणि मानधाता पर्वताची परिक्रमा आपण केलेली आहे अशा पद्धतीने हुडीतून. तर हा व्हिडिओही तुम्ही मस्त असा एन्जॉय करा. चला भेटूया.